अबोली या मालिकेच्या 18 जूनच्या भागामध्ये अबोली त्या इन्स्पेक्टरला सांगत असते, जर परशूच्या जागी यांच्या घरातली कुणी व्यक्ती असती तरी सुद्धा हे असंच वागले असते का? परशूच्या ठिकाणी यांच्या घरातल्या व्यक्तीवरती यांनी असेच आरोप करत त्याचा अंगठा फ्रॅक्चर ठेवत त्याला तडफडत ठेवलं असतं का? ही केस आहे पोलिसांच्या हलगर्जीपणाची. पोलिसांना फक्त धावत पळत काहीतरी काम करायचं, रिझल्ट आणायचा, म्हणून ते गुन्हेगाराला कोणत्याही प्रकारची बोलण्याची संधी देत नाहीत. डायरेक्ट त्याचा गुन्हाच त्याने केलाय असं मानत कोणत्याही आरोपीला अशी वागणूक देणं योग्य नाही. पोलिसांच्या या वर्तणुकीचा निषेध करत अबोली आता पोलिसांवरती ताशेरे ओढत असताना अंकुशच्या बाजूला बसलेला एक माणूस म्हणतो, अबोली मॅडम तर चक्क पोलिसांच्या विरोधातच बोलतायत. म्हणजे पोलिसांना किती दिव्यामधून जावं लागतं या सगळ्याची तर त्यांना काहीच माहिती नाहीये असं म्हणत मात्र आता तो मुद्दाम अंकुशचे कान भरत असतो. इकडे तोपर्यंत जज साहेब म्हणतात, अबोली मॅडम तुम्ही जे बोलताय ना ते बरोबर आहे, पण ही केस आपली वेगळी आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणाची केस नाहीये. असेल त्याचा हात फ्रॅक्चर, पण त्याने खून केलाय हे की नाही हे तुम्हाला सिद्ध करायचंय, तर तुम्ही तर उलटच सगळं करताय. जज साहेब त्या पोलिसाला 8 दिवसाची सस्पेन्शन ऑर्डर देतात आणि म्हणतात 8 दिवसासाठी याचं सस्पेन्शन होत आहे. 8 दिवसानंतरच हा कामावरती रुजू होऊ शकतो. आता मात्र तो सुद्धा पोलीस थोडासा गडबडतो आणि इकडे अंकुशच्या पण मनाला थोडंसं लागतं. पण आता अबोली पुढे प्रश्न तर असतोच जज साहेबांचा की या सगळ्यामध्ये तुम्ही तरी सांगा की ही केस तुम्हाला लढायची आहे, तुम्ही नक्की वकीलच आहात ना? तुम्हाला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये आपण ही केस लढत असताना कोणत्याही गोष्टीचा वेगळ्या दिशेने विचार करत नाही, तर तुम्ही या केसच्या दृष्टीने जे बोलायचंय ते बोला असं म्हणत अबोलीला जज साहेब पुन्हा एकदा फटकारतात. अबोली म्हणते, जज साहेब मी हे केससाठीच बोलत आहे. यावरती जज साहेब म्हणतात, पण मला असं वाटत नाहीये. यावरती अबोली म्हणते, मला यासाठी एक संधी देण्यात यावी. मला इथे एक प्रयोग करायचा आहे. जज साहेब म्हणतात, हा प्रयोग करायला तुमची काही प्रयोगशाळा नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये सिद्ध करायचं आहे की हा निर्दोष आहे. पण तुमचं काय चाललंय असं म्हणत आता मात्र अबोलीवरती जज साहेब प्रेशर आणतात आणि कोणताही प्रयोग करण्याची परवानगी देत नाहीत. अबोलीच्या हातामध्ये पपई आणि चाकू असतो. जज साहेब म्हणतात, कोर्टाचा तुम्ही उगाचच वेळ वाया घालवताय. त्यावरती मग मात्र इकडे श्रेयस म्हणतो, मला सुद्धा ह्यांना काय प्रयोग करायचा आहे हे ॲक्च्युली पाहायचं आहे. म्हणजे अबोली मॅडम कोणत्या प्रकारचा प्रयोग करणार आहेत हे पाहण्यासाठी मी नक्कीच उत्सुक आहे असं म्हणत आता श्रेयस अबोलीला परवानगी द्यावी यासाठी कोर्टामध्ये विनंती करतो. मग मात्र आता अबोलीला जज साहेब कोर्टामध्ये विनंती म्हणजे तिला प्रयोग करण्याची परवानगी देतात. पण प्रयोग करण्यासाठी सांगताना ते सांगतात की हे बघा, जर का या प्रयोगातून काही निष्पन्न झालं तर ठीक आहे, पण जर या प्रयोगातून काही निष्पन्न नाही झालं तर अबोली मॅडमची वकिली मी 3 महिन्यासाठी नक्कीच रद्द करेन. अबोली म्हणते, ठीक आहे, जर माझ्या या प्रयोगामुळे कुणाचं तरी भलं होणार असेल तर मी हा प्रयोग नक्कीच करेन. इतकंच नाही तर या प्रयोगाला मी कोणत्याही प्रकारे घाबरत नाहीये. माझी वकिली धोक्यात आली तरी सुद्धा असं म्हणत अबोली 3 महिन्याचं आपलं वकीलपत्र रद्द झालं तरी सुद्धा हा प्रयोग करण्यासाठी सज्ज असते. त्यानंतर मग मात्र आता इकडे अबोली तो पपई आणि चाकू, पपईने चाकू कापण्याचा प्रयत्न करते पण ती 4च बोटांचा वापर करते. यावरती जज साहेब म्हणतात, काय चाललंय हा सगळा तुमचा खेळ खंडोबा? म्हणजे आता तुम्ही कोर्टाचा वेळ या सगळ्यामध्ये वाया घालवणार का? यावरती अबोली म्हणते, सर मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. जर का 4 बोटांनी मला हे कापता येत नसेल तर 4 बोटांनी परसू कसा काय खून करू शकतो? सांगा बरं मला. परसू खून करू शकत नाही असं म्हणत मग मात्र अबोलीने आपली बाजू सिद्ध केल्यावरती
अख्खं कोर्ट कडाडून टाळ्या वाजवायला लागतं. अबोलीसाठी स्टँडिंग ओवेशन सुद्धा येतं. आता मात्र अबोली या सगळ्यामध्ये खूप खुश असते आणि परशूची आई पण खुश बसते. त्यावरती श्रेयस म्हणतो, यांनी तर लॉजिकमध्ये मॅजिकच करून टाकलेलं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात असं म्हणत अबोलीचं कौतुक केलं जातं. त्यावरती अबोली म्हणते, माझा परशू हा अशील निर्दोष आहे आणि यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाहीये. मग मात्र जज साहेब तुमची काही बाजू आहे का असं श्रेयसला विचारले असता श्रेयस म्हणतो, मला खरंच हे बोट फ्रॅक्चर या वगैरे सगळ्या गोष्टींचं काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी मी प्रिपेअर्ड नाहीये. त्यामुळे मला 1 दिवसाची मुदत मिळण्यात यावी आणि या 1 दिवसामध्ये मी नक्कीच काहीतरी शोधून काढेन बोलायला असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच त्याला परवानगी सुद्धा मिळते आणि आता 2 दिवसानंतरची हिअरिंग कोर्टामध्ये ठेवली जाते. 2 दिवसानंतरची हिअरिंग ठेवल्यावरती मग मात्र कोर्टाचं कामकाज आजच्या दिवसासाठी थांबवलं जातं आणि त्याच वेळेला अबोली आणि इकडे श्रेयस बोलत असतात. तोपर्यंत भावना आता अबोलीचं टेबल व्यवस्थितरित्या लावत असते जेणेकरून पुन्हा कुणी भेटायला अबोलीला येईल त्यावर ती सगळी स्वच्छता असावी. तितक्यात तिथे मनवा येते आणि तुम्ही कशाला, मी करते ना हे सगळं असं म्हणत मनवा त्यांना थांबवते आणि आपण स्वतः करायला लागते. यावरती भावना म्हणते, तू तर कधी ऐकणारच नाहीस असं म्हणत ती आता मनवाला काम करायला देते. तितक्यात तिथे अंकुश येतो. अंकुश आल्यावरती भावना म्हणते, या बया तुम्ही आलात, काय झालं अबोलीच्या केसचं. पण त्यावरती अंकुश काही उत्तर देत नाही. चिडलेला अंकुश तडक आत जातो. मनवा पण विचारत असते वहिनीच्या केसचं काय झालं, पण अंकुशला कसला तरी राग आलेला असतो आणि तो रागारागामध्ये आतमध्ये जात असतो. आता अंकुशचं हे वागणं बघून दोघींना पण जबरदस्त धक्का बसतो. तोपर्यंत आता मात्र इकडे कोर्टामध्ये श्रेयस अबोलीसोबत बोलायला येतो. तो अबोलीसोबत बोलायला येतो आणि अबोलीला म्हणतो, अबोली मॅडम मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही खरंच खूप मोठी कमाल केलीत बरं का. या सगळ्यामध्ये तुम्ही असं काही कराल मला वाटलं नव्हतं आणि तुमचा हा मॅजिक बघून ना मला एक प्रश्न पडलाय, तुमचं गुरु कोण. यावरती अबोली म्हणते, सोनिया. मग मात्र आता तो म्हणतो, काय सोनिया. अबोली म्हणते, तुम्ही ओळखता का. यावरती आता श्रेयस सांगतो, हो सोनिया माझी सिनियर. यावरती अबोली म्हणते, बघा कसा योगायोग आहे, मी सगळं सोनियाच्या हाताखाली शिकले. यावरती मग मात्र इकडे श्रेयस म्हणतो, म्हणजेच एकाच गुरुचे 2 चेले एकच केस आपापसाच्या विरोधात रडत आहेत. यावरती अबोली म्हणते, हो विरोधात जरी असले ना तरी सत्याच्या बाजूने लढत आहेत, हे महत्वाचं. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे श्रेयस विनंती करतो, मी एक तुम्हाला विनंती करू का, म्हणजे मला परशूच्या बायकोला भेटता येईल का. यावरती अबोली म्हणते, हो नक्कीच. आणि ती आजींना बोलवते, आजी यांना ना सुमीला भेटायचं आहे. यावरती मग मात्र आजी गडबडते, आणि यांना का सुमीला भेटायचं आहे. मला असं वाटतंय सुमीला तब्येत तिची बरी नाहीये ना. यावरती श्रेयस म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या घरी येईन. पण तरी सुद्धा आता इकडे लगेचच आजी म्हणते, नाही पण हे विरोधी आहेत ना वकील, मग हे विरोधी असताना आपण ह्यांना का बरं भेटण्याची परवानगी द्यायची. यावरती अबोली म्हणते, आजी तुम्ही काही काळजी करू नका, हे वकील जरी विरोधी असले ना तरी सुद्धा हे ना सत्याच्या बाजूनेच लढतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचार करू नका, आपण यांना ही केस लढायला देऊया किंवा यांना आपण सुमीला भेटायला देऊया. असं म्हटल्यावरती आजीचा नाईलाज होतो आणि ठीक आहे हे घरी आले तरी चालतील. मग अबोली म्हणते, उद्या आपण सुमीला भेटायला जाऊया. असं म्हणत श्रेयस अबोली आता सुमीला भेटायला निघणार असतात. त्याच वेळेला इकडे आता घरामध्ये रमा बाहेरून येते आणि पाहते तर काय, इकडे खूप सारी तयारी केलेली असते भावनाने सगळी तयारी अचूक करून ठेवलेली असते आणि या तयारीमध्ये भावनाने कोथिंबीर वडी आणि अनेक गोष्टी केलेल्या असतात. त्यावरती मग मात्र इकडे लगेचच रमा सांगते, हे इतकं सगळं कोणासाठी. यावरती भावना म्हणते, माझी लेक आज केस लढून येणार आहे ना, खास तिच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. असं म्हणत भावना कौतुक करत असते. तितक्यात अंकुश तिकडे आलाय असं रमाला समजतं आणि रमा म्हणते, काय अंकुश आलाय,
मग तो आतमध्ये बसलाय का? यावरती मानवा सांगते, हो काकी, म्हणजे तो आत गेलाय, कसलं तरी त्याला टेन्शन आहे खरं, म्हणून तो थोडासा गडबडलेला आहे आणि तो आत जाऊन बसलाय. रमा म्हणते, टेन्शन? आता अंकुशला कसलं टेन्शन आहे? असं म्हणत रमा आता नक्की काय टेन्शन आहे हे जाणून घेण्यासाठी आत जायला निघते. तोपर्यंत अंकुश मोबाईलवरती बोलत असतो आणि कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा मला चालणार नाही असं तो ओरडून त्या लोकांना सांगत असतो. त्याचवरती मग मात्र रमा म्हणते, अंकुश अरे काय झालं? म्हणजे तू इतका का चिडलेला आहेस? नक्की काय झालं? मग मात्र अंकुश आपल्या मनामधली सल रमाला सांगतो आणि अबोलीने कोर्टामध्ये जे काही केलं ते सांगतो. मग मात्र अबोली घरी येते. अबोली घरी आल्यावर ती सगळ्यांची पडलेली तोंड बघत आता अबोलीला धक्काच बसतो. अबोली विचार करते, काय झालं? म्हणजे सगळेजण इतके का शांत आहेत? यावरती मग मात्र सगळ्यांकडे अबोली जाते आणि मनवाकडे येत ती म्हणते, काय झालं मनवा? मनवा म्हणते, वहिनी तू असं काही वागशील यावरती आमचा खरंच विश्वासच नव्हता. अबोली म्हणते, मनवा अगं मी काय केलंय? नक्की काय झालंय मला कोणी सांगेल का? यावरती मग मात्र आता इकडे भावनाकडे येते. भावना म्हणते, अबोली तू अशी नव्हतीस ग, म्हणजे पहिल्यांदा तू बोलताना किती विचार करायचीस, पण हल्ली तू उचलली जीभ लावली टाळायला असं करतेस का? मग रमाकडे गेल्यावरती रमा म्हणते, अबोली म्हणजे पोलीस, तुझा सासरे, तुझे चुलत सासरे, तुझा नवरा, तुझा दीर, हे सगळे पोलीस असताना पोलिसांबद्दल तू असं कसं बोलू शकतेस? यावरती अबोलीला कळतं, म्हणजे अंकुश सर कोर्टामध्ये आले होते आणि त्यांनी काहीतरी ऐकलंय आणि त्याच्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले असं आता अबोलीच्या लक्षात येतं आणि अबोली अंकुशला मनवण्याचा प्रयत्न करते. अंकुश सर, अहो माझ्या मनामध्ये तसं काहीच नव्हतं, म्हणजे तो पोलीस तसं वागला हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होते, तुम्ही उगाचच गैरसमज करून घेतलात असं म्हणत अबोली अंकुशला मनवण्याचा, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण अंकुश काही ऐकायला तयारच नसतो आणि आता अंकुशला थोडासा रागवलेलाच असतो. अबोलीकडे तो रागारागात पाहत असतो आणि अंकुशला काही बोलता न बघून अबोलीला खूप वाईट वाटत असतं. ती या सगळ्यामध्ये अंकुशला मनवण्याचा प्रयत्न करते, पण अंकुश गप्पच बसलेला असतो. मग मात्र अबोली आता या सगळ्यामध्ये थोडीशी गडबडते आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात अजून मोठी गडबड होते. कोर्टामध्ये गडबड होते ती म्हणजे अशी की त्याच वेळेला श्रेयस म्हणतो, हे बघा, 4 बोटांनी जरी आपल्याला खून करता येत नसला तरी सुद्धा आपण 4 बोटांनी असा पद्धतीने खून करू शकतो असं म्हणत तो आता 4 बोटाने चाकू पकडत एका हाताने तो सुरण त्या चाकूवरती ठेवून दाबण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, नक्कीच खून असा होऊ शकतो. आणि ज्या रात्री हा खून झाला ना त्या रात्री सुमी तिकडे होती आणि सुमीने आपल्या नवऱ्याला खून करताना पाहिलेला आहे असं म्हटल्यावर ती कोर्टामध्ये एक वेगळाच आता बाजू उलगडली जाते. मग आता इकडे अबोली आजीला म्हणते, त्या रात्री खरंच सुमीने खून होताना पाहिलेलं का? यावरती आजी म्हणते, हो. आणि आतापर्यंत खोटं बोलत असलेल्या आजीला खऱ्याचा उलगडा अबोलीला होतो. आता सत्य समोर आल्यावरती नक्की पुढे काय घडणार पाहणं फारच रंजक ठरणार.